पाहूया आता मॅच कशा पद्धतीने रंगणार। पारशी संघाकडून आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला विनीत पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हर्षद पाहायला मिळतोय। पाहूया आता खेळ कशा पद्धतीने होणार। पॉवर प्लेचा षटक म्हटलं तर नेहमीच एक वेगळ्या पद्धतीचं षटक असतं, त्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने प्लॅनिंग करावं लागतं आणि त्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने तुम्हाला गोलंदाजी करावी लागते। कोणत्या स्ट्रॅटेजीने आता गोलंदाजी करणार काचवाडी संघ पाहूया। पहिला षटक मयूर घेऊन आला, मयूरच्या पहिला चेंडू खूप टप्प्याचा होता, त्यावरती मात्र जर आपण पाहिलं ना तर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न। पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय एकेरी धावसंख्येने धावांचा अकाउंट जे आहे ते ओपन केलेलं आहे। एक धाव पाहायला मिळते षटक क्रमांक पहिला चालू असताना। हे मैदान जर आपण पाहिलं अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहे डावखुरा फलंदाजांसाठी। डावखुरा फलंदाजांसाठी अनुकूल आणि पोषक असं हे मैदान आणि त्या मैदानावरती डावखुरा खेळाडू हर्षद पाहूया आता कशा पद्धतीने बॅटिंग करणार। नेक्स्ट बॉल या षटकातील नोचा इशारा आलाय पंचांकडून, वेट करूया पंचांच्या डिसिजनचा। नो नक्की कशाबद्दल आलेला आहे। एका साइडला जर आपण पाहिले तर 6 प्लेयर आणि दुसऱ्या साइडला 3 खेळाडू, त्यामुळे या चेंडूवरती नो +1। सो एकंदरीत धावा मिळाल्या 2 आणि या चेंडूवरती असणार फ्री हिट। कोणत्याही पद्धतीचा नो चेंडूवरती फ्री हिट असणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। फ्री हिटचा चेंडू आहे, धावफलकावरती 3 धावा आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं अत्यंत चांगलं पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी। नामी फ्री हिटची संधी आली आणि फ्री हिट म्हटलं की नेहमीच मोठा फटका, पण त्याच वेळी फ्री हिट म्हटलं की गोलंदाजाची एक वेगळ्या पद्धतीची परीक्षा असते। चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि फ्री हिट वरती आपण पाहतोय फक्त 2च प्रकारे फलंदाज बाद होतं आणि त्यातल्या एका प्रकारे हर्षद बाद झालाय। हर्षदने खूप मोठी चुकी केली। डावखुऱ्या फलंदाजांसाठी हे मैदान पोषक आहे आणि तेथे मात्र त्याने अगदी सहजगत्या स्वतःची विकेट गमावली। त्याचा खेळपट्टीवरती थांबणं संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होतं। सौरभ हा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय, वन डाऊनला तो बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे। धावफलकावरती 5 धावा पाहायला मिळतात। जिथे षटक क्रमांक चालू आहे पहिलं। पॉवर प्लेच्या षटकामध्ये अत्यंत चांगला मारा आपण पाहतोय। अचूक टप्प्यावरती होणारी गोलंदाजी, क्या बात आहे, फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग। फलंदाजाला एका जागेवरती घेऊन ठेवणारी गोलंदाजी। फलंदाजांना मात्र आपण पाहतोय अगदी प्रत्येक चेंडूवरती बीट करताना पाहायला मिळतात। एक चांगल्या पद्धतीचा कॅलिबर, एक चांगल्या पद्धतीचा पोटेन्शियल पाहायला मिळते या गोलंदाजाकडे। चांगल्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, परंतु या दरम्यान अत्यंत चांगला शॉट, खराब क्षेत्ररक्षण। जेथे एकच धाव येणं अपेक्षित होतं तेथे मिळतोय 4 धावांचा बोनस। गजानन खेडेकर चिकनी यांच्याकडून मंडळासाठी 2000 रुपयांची देणगी आलेली आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। हा चेंडू आपण पाहतोय फलंदाज आधीच इनसाइड आउट खेळण्याच्या तयारीत होता। गोलंदाजाने तो रीड केला आणि अगदी कल्पकतेने टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाच्या खेळानंतर फक्त 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय। चांगल्या पद्धतीचं षटक पाहायला मिळालं, किंबहुना क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी सुद्धा आपण पाहिली, अन्यथा ही धावसंख्या खूप कमी पाहायला मिळाली असती। परंतु पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकाने चुकी केली, एक नो बॉल पाहायला मिळाला, तरी सुद्धा गोलंदाजी केलेला पॉवर प्ले मध्ये दाद नक्कीच द्यावी लागेल। अगदी वाखाणण्याजोगा मारा पाहायला मिळतोय। एका षटकाच्या खेळानंतर आपण 9 धावा धावफलकावरती पाहतोय। पाहूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल।
ओव्हर क्रमांक आपण पाहतोय दुसरा आणि गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा स्लोवर वन स्वरूपाचा हा चेंडू थोडासा पेस मात्र कमी केला होता आणि त्यामुळे बॅटवरती मात्र चेंडू नीटचा घेता आला नाहीये. पहिला चेंडूवरती मात्र आपण पाहतोय 22च्या रूपाने ही धाव आले असं पंचाने सांगितले आणि धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 10 धावा पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. सो निश्चितपणे कमीत कमी 35 ते 40 धावा उभारण्याचा मानस मध्ये करावा लागेल तो बॅटिंग करणारा संघातील बॅट्समनला. हा चेंडूवरती आपण पाहतोय विनीतच्या बॅटमधला मोठा प्रहार, क्षेत्ररक्षकाला कॅच खाली, त्याने मात्र कॅच ड्रॉप केले. कॅचेस विन मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं. परंतु आज मात्र जर आपण पाहिलं ना तर खूप साऱ्या कॅचेस ड्रॉप होताना या मैदानावरती पाहिलेत. येथे खऱ्या अर्थानं कॅच होणं गरजेचं होतं. विनीत हा ओपनिंग झालेला बॅट्समन आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ते पोटेन्शियल आहे मोठे स्ट्रोक खेळायचं. पाहूया एक झेल सोडल्यानंतर आता विनीत कशा पद्धतीने बॅटिंग करणार. हा चेंडू आपण पाहतो लक्ष्मच्या बाहेर पिच झालाय आणि येस इट इज अंपायर सेज ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 13. गजानन खेडेकर यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलं आणि पुन्हा एकदा जीवनदान. आज मात्र नशीब पूर्णपणे विनीतच्या बाजूने पाहायला मिळते. गोलंदाज आपल्या परीने चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करतोय, अगदी चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स तो घेताना दिसतोय, परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची साथ पाहायला मिळत नाहीये. यावेळी अत्यंत सोपा झेल होता आणि हा कॅच सुद्धा कॅरी करता आला नाही यष्टीरक्षकाला. कमनशिबी म्हणावं लागेल. ओहो, परंतु गोलंदाजाने पुन्हा एकदा दाखवून दिलाय मी सुद्धा कच्च्या गुरुदाचीला नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जेथे 2 चेंडू 2 झेल सोडले तेथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला क्लीन बोल्ड केला. यू मिस आय डेफिनेटली हिट असं सुद्धा त्याने दाखवून दिले आणि षटक क्रमांक दुसरा चालू असताना आपण पाहतोय 13 या धाव संख्येवरती विनीत जातोय तंबूच्या आश्रयाला परत. विकेट अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आपण पाहतोय या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल हा चेंडू मात्र आपण पाहतोय लक्ष्मच्या बाहेर आणि येस इट इज चेंडू जातोय हवांतर. धाव फलकावरती आपण पाहतो 1 धावेची भर पडत असताना पाहायला मिळते. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात जिथे षटक क्रमांक चालू आहे दुसरं. 2 to go. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी स्लोवर वन पाहायला मिळाला. फिंगर रोल करून टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतो. अत्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज सिद्धेश यांनी कमालीची गोलंदाजी केली. चांगल्या पद्धतीने त्याने हे षटक टाकले. किंबहुना या षटकावरती चांगला प्रभुत्व पाहायला मिळालं. एक इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या षटकात पाहायला मिळते. या षटकामध्ये एक विशेषाची छाप सोडली या गोलंदाजाने. येथे सुद्धा आपण पाहतोय स्विंग अँड अ मिस. Over number 2 finish and 15 on the boat. कुठेतरी आता बार्सिव संघाला आपल्या बॅटिंगच्या रणनीतीवरती विचार करण्याची गरज आहे, कारण धावा येत नाहीयेत आणि या मैदानावरती तुम्हाला जर जिंकायचे असतील तर कमीत कमी 35 धावा कराव्याच लागतील. पण त्यासाठी आवश्यकता आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीची समाधानकारक त्याचवेळी सक्षम आणि परिपूर्ण धावसंख्या तुम्हाला उभारणं गरजेचं असतं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि त्यामुळे कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आता हाणामारी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये अटॅक करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये ती जर आक्रमकता दाखवली तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीची धावसंख्या इथे पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती विकी पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू या षटकातील. पहिला चेंडू खूप टप्प्याचा चांगल्या लेंथ वरती टाकलाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. वेल बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं आणि तेच वेल बिगन आपण पाहतोय. अत्यंत चांगल्या तऱ्हेने या षटकाची झालेली सुरुवात आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. पुन्हा एकदा, परंतु हा चेंडू मात्र पंचांकडून इशारा आलाय की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेलाय आणि त्यामुळे या चेंडूवरती मिळणार एक धाव वाईटच्या रूपात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. धावा कशाही येऊ, वाईटच्या रूपात येऊ, नोच्या रूपात येऊ, परंतु प्रत्येक धाव आणि धाव महत्वाची आहे. तर बार्शी संघासाठी फ्लिक केलाय, परंतु आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत सेकंड धाव सुद्धा कंप्लीट केले. कुठेतरी धावसंख्येचा आलेख या षटकात उंचवताना आपण पाहतोय. अशाच पद्धतीने धावा येणं गरजेचं आहे, किंबहुना एखाद दोन बिग शॉट सुद्धा येणं गरजेचं आहे. जर का आक्रमक फटके आले तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा लक्ष सेट करताना सुद्धा पाहायला मिळेल बार्शी संघ. येथे मात्र आपण पाहतोय एज लागले. शॉर्ट थर्ड मॅनरिझनच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय. शानदार नेत्रदीपक कॅच आणि फलंदाज मात्र होतोय बाद या चेंडूवरती. विकेट नंबर third back to the pavilion now. विकीची अत्यंत चांगला मारा आपण पाहतोय. सिद्धेश पाहायला मिळतो डावकर फलंदाज. हा चेंडू सुद्धा प्रतिम पाहायला मिळाला. अत्यंत चांगल्या टप्प्यावरती होणारी गोलंदाजी आणि त्याचमुळे आपण पाहतोय बार्शी संघ कुठेतरी बॅकफुट वरती फेकला गेलाय. पिछाडीवरती पाहायला मिळतोय. आवश्यकता आहे काही मोठ्या फटक्यांची. चौफेर फटकेबाजी करणं इथे गरजेचं आहे. इथे मात्र एक चांगला फटका, एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय वन हँडेड कॅचचा ट्राय तो करत होता. कॅच त्याच्या हातून सुटले, निसटले आणि तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा तितक्याच वेगाने कंप्लीट केले. धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही ज्या पद्धतीने फलंदाजी करणं गरजेचं आहे त्या एक्सपेक्टेड पद्धतीने धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. शेवटचा चेंडू, एक चांगल्या पद्धतीचे ऍक्शन आणि तितका चांगला फॉलोथ्रू पाहायला मिळते गोलंदाजाचा, परंतु सिद्धेचा आक्रमण शेवटच्या चेंडूवरती आला. एक भला मोठा फटका, मच नीडेड 6 आणि हा षटकार एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स मिळवून देईल बार्शी संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा लागल्या आहेत आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष्य. यानंतर होणारी मॅच काशिद बी आणि सर्वे. टॉस करण्यासाठी यायचं आहे दोन्ही संघांनी.
विजयासाठी आपण लक्ष पाहतोय 27 धावांचं. आणि पुढील समाजासाठी घेऊन जातो ईश्वर याचकडे. धन्यवाद प्रितेश. जयहनुमान क्रिकेट संघ सर्व आयोजित क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धा या मैदानावर आज पार पडल्या जात आहेत. प्रथम दिवस उद्घाटन सोहळा संपन्न होऊन मला वाटते ही तिसरी मॅच पहिल्या राऊंडची चालू आहे. आणि एक विशेष म्हणजे या क्रिकेट मंडळांचं जे आयोजन, सुंदर असा मैदान आणि प्रथमच यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचेस आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहेत. तर सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी खूप खूप आभारी आहे. निखिल धारवे तसेच नितेश धारवे यांनी समालोचनासाठी, तसेच आज आमचा संघसुद्धा या ठिकाणी खेळणार आहे थोड्याच वेळात, जयहनुमान काशीच अ संघ. तर चालू सामना जयहनुमान काशीद बी विरुद्ध जयहनुमान सर्वे अ या पुढील होणारा सामना. चालू सामना या ठिकाणी आपण पाहतोय काजूवाडी विरुद्ध श्री गणेश काजूवाडी विरुद्ध राधाकृष्ण बारशिव. पहिली इनिंग झालेली आहे. 27 धावांचा टार्गेट लक्ष दिलेलं आहे काजूवाडी संघासमोर. तर सलामीची जोडी मैदानात काजवाडी संघाचे दोन बॅट्समन रुपेश आणि मयूर. जयहनुमान क्रिकेट काशीद बी विरुद्ध जयहनुमान सर्वे अ. गोलंदाज विनीत प्रथम गोलंदाजी करेल बार्शी संघाकडून. विनीत सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे. नक्कीच मध्ये 2-3 वर्ष ब्रेक घेतलेला आहे, कारण मला वाटते बार्शी संघ 2-3 वर्ष कुठेही संघ खेळताना दिसला नाही. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करताना दिसतोय. या ठिकाणी लोअर फुलटा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेरून जातोय. पंच दोन्ही हात फैलावून इथे वाईटचा इशारा आला आहे. एक धावनं खातं ओपन झाले काजोडी संघाचं. तर पहिला षटक हा पॉवर प्लेचा असल्यामुळे रेस्ट्रिक्शन आपण बघतोय. हो आता बाकी लय सापडलेली आहे. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर लगेचच कमबॅक करताना दिसतोय विनीत. तर 2 सर्कलच्या बाहेर आहेत, एक लॉंग हॉपच्या दिशेला, डीप मिडविकेटच्या दिशेला, लॉंग ऑनच्या दिशेला आणि एक लॉंग हॉपच्या दिशेला, असं क्षेत्ररक्षण राधाकृष्ण बार्शी संघाचं. नाणेफेकीचं कौल उडवलं गेलंय आणि यजमान संघाकडे च्या बाजूने झुकतोय. नाणेफेकीचं कौल जयहनुमान सर्वे संघाकडून. विनीत पुन्हा एकदा लोअर यॉर्कर प्रकारचा चेंडू. इथे फलंदाज पुन्हा एकदा बीट होताना दिसतोय. लगातार 2 चेंडू. पहिला षटक हा पॉवर प्लेचा आहे. सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आणि सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू. या ठिकाणी बघा आता बॅटवर येऊन दिला. टायमिंग सुरेख. फलंदाजच्या बॅट मधून चौकार निघतोय. 4च्या मदतीने धावसंख्येत उसंडी मारताना काजूवाडी संघ धावसंख्या 5. 27 धावांचं छोटंसं लक्ष आहे, परंतु तेवढीच गोलंदाजी सुद्धा बार्शी संघामध्ये एका माग गोलंदाजी करू शकतात. विनीत अर्थात जरी चौकार गेला असला तरी पुढल्या 3 चेंडूवर काही चोख कामगिरी करताना दिसेल. आणि त्याच पद्धतीने चेंडू टाकला. ओव्हरलेंथ गुडलेंथ प्रकारचा चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय.
धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या 5. या षटकातला एक शेवटचा एक चेंडू येणं बाकी. सन्मानपूर्वक मारलेला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं, परंतु चेंडू थोडासा जास्त बाउन्स झाला असल्यामुळे क्षेत्ररक्षणाच्या वरून जातोय. थ्रो करण्यापूर्वी धावा येत्या 2. निश्चितच 2 धावा पूर्ण करून षटक संपतंय. या षटकामध्ये विनीतने कोणताही फलंदाज बाद न होता धावा दिलेल्या आहेत, 7 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. या स्पर्धेतील पहिला दिवस युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण आज चालू आहे. या मैदानामध्ये आपण पाहू शकता, लिंक सगळीकडे शेअर झालेली आहे. सर्व जनमान सर्वे संघ अ चे सर्व खेळाडू चला कॉमेडी बॉक्सच्या बाजूला या. इथे निखिल आपला कर्णधार सर्वांना इथून कॉल केलेला आहे की आपण सर्वांनी जमायचं आहे. आपला पुढील सामना आहे जानमान काशीद बी बरोबर. 27 धावांचं लक्ष असताना पहिल्याच षटकामध्ये विनीतने 7 धावा दिल्या. दुसरा गोलंदाज राधाकृष्ण बार्शी संघाचा सिद्धेश एक डावखुरा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतो. पूर्णपणे राधाकृष्ण संघाने बार्शी संघाने 2 ते 3 वर्ष पूर्ण रेस्ट घेतली होती, ब्रेक घेतला होता. पुन्हा एकदा एक चांगली टीम बनवून सर्व संघाच्या मैदानावर आज उतरलेली आहे. स्वागत आहे त्यांचं. जानमान सर्वे अ संघाचे सर्व खेळाडूने पॅव्हलियनच्या कॉमेडी बॉक्सच्या बाजूला यायचं आहे, स्टेजच्या बाजूला यायचं आहे. 12 चेंडू 20 धावा. सुद्धा शॉर्ट ऑफ लेन प्रकारचा चेंडू सन्मानपूर्वक मारला फटका लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. एक धाव, क्षेत्ररक्षण थोडस गचाळ, याचा फायदा इथे धन आउट होऊ शकतो, धावबाद होऊ शकतो. इथे पंचांचा इशारा काय तो बघूया. नाही, दुसरी धावही पूर्ण करतोय फलंदाज. थोडासा धोका पत्करावा लागला, परंतु संघासाठी धावा सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. 1D 2D धावा जेवढ्या येतील तेवढं पुढील षटकासाठी चेस करणं अतिशय सोपं जाईल. आता मला वाटते पंच ऑफस्टंपच्या खूपच चेंडू बाहेरून जातोय. पंच पुन्हा एकदा हात फैलावून इथे वाईटचा इशारा दिलेला आहे. 1 ने धाव पुन्हा वाढते, धावसंख्या 10. पुढील चेंडू हा सुद्धा चेंडू व्यवस्थित कनेक्ट करता आला नाही आणि इथे थोडस क्षेत्ररक्षण झेल पकडताना डगमगला. याचं कारण सुद्धा आहे, समोर सूर्य आहे आणि त्याच्यामुळे. नाहीतर हा जो क्षेत्ररक्षक आहे चांगल्या प्रकारे झेल सुद्धा पकडतो, परंतु सूर्य समोर डोक्यासमोर असल्यामुळे हा झेल त्याला पाहता आला नाही, चेंडू पाहता आला नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. हो, चांगली गोलंदाजी, स्लोअर पद्धतीचा चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पकडताना एकच धाव. मला हर्षद आहे यष्टीरक्षक, खूप चांगला फलंदाज आहे, एक डावखुरा फलंदाज आहे, परंतु आज फलंदाजीसाठी दिसला नाही. धावसंख्या 1 निवाडी धावसंख्या होती 12. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. पंचांच्या डावीकडून लेफ्ट हँड राऊंड विकेट. लगातार 3 चेंडू. याच्या आधीचा चेंडू एक आपण म्हणू शकतो की स्लोअर यॉर्कर पद्धतीचा होता. थ्रो केलेला आहे, होई नाही चाललं होतं. फलंदाजांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होती, परंतु लगेचच फलंदाजांमध्ये चांगलं कनेक्शन होऊन दुसरी धाव घेण्याचा बेत आखला आणि दुसरी धावही पूर्ण केली. 2 धावांना पुन्हा एकदा जोडी संघाची धावसंख्या होती बिनबाद 14. 27 धावांचं लक्ष्य गाठत असताना उर्वरित 6 आणि 7 13 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 8 चेंडूमध्ये 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. 4-5 पावलांचा रनअप घेऊन हा सुद्धा जोरदार मारण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजचा या ठिकाणी बीट होतोय.
ऍडव्हान्टेज मिळतोय राधाकृष्ण बार्शी संघाला. हा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर थोडीशी आशा उमटली असेल, कारण हा स्कोरिंग पिच आहे. चांगल्या प्रकारे धावा येतात, मोठे मोठे लक्ष आपल्याला काही मॅच मध्ये पाहायला मिळतीलच. पुढील चेंडू शेवटचा चेंडू आहे, स्लोअर प्रकारचा चेंडू, लोअर फुलटा चेंडू, सुरेख झेल. आणि हा झेल खूप महत्वाचा आहे. इथे धावा रोखल्या गेल्या, लक्षात घ्या. झेल पकडल्यानंतर फलंदाज बाद होतोय, चेंडू डॉट होतोय, कोणती धावी मिळणार नाही. षटक संपलं. 2 धावा, 2 षटक पूर्ण झाल्यानंतर धाव संख्या स्थिर आवते. धाव संख्या स्थिर, धाव संख्या 14. आता 6 चेंडू मध्ये शेवटचं षटक, 13 धावांची गरज आवश्यकता आहे. नक्कीच हा षटक ज्यांची मॅच असेल ना, ज्या संघाची त्याने पॅव्हलियन मध्ये इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, ज्यांची मॅच असणार आहे, जो विरुद्ध संघ असेल म्हणजे बॅटिंग असेल तर ते त्याने पॅव्हलियन बसायचं आहे. फिल्डिंग करणारे ग्राउंड मध्ये उतरणार. 6 चेंडू 13 धावा, कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. चेसिंग कंपल्सरी आहे. सौरभ येतोय आणि फलंदाज गेलोय 1 डाऊनच्या रूपामध्ये. राज स्ट्राईक करेल. राज 6 चेंडू. हो, चांगल्या प्रकारचा चेंडू, यॉर्कर चेंडू. सौरभची चांगली गोलंदाजी. जरी भला मोठा ब्रेक घेतला असेल संघाने, तरी सुद्धा चांगलं कमबॅक करतोय राधाकृष्ण बार्शी संघ. गोलंदाज सुद्धा खूप चांगले गोलंदाजी करू शकतात, ॲबिलिटी आहे. सौरभ आहे, त्यानंतर विनीती सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडू 13 धावा, कंपल्सरी. या ठिकाणी मोठ्या फटकारांची इथे गरज आहे फलंदाज काजोडी संघाच्या फलंदाजांना. पुढील चेंडू पुन्हा एकदा. हो, यॉर्कर प्रकारचा चेंडू, ब्लॉक हेल्थ. इथे 1 धाव पूर्ण होऊन चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरी धाव विनीतने चांगलं क्षेत्ररक्षण वाचवलेले आहे, सेव्ह केलेले आहे. 1च धाव मिळते. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि आता 12 धावा. 2 सुंदर षटकारांची गरज. 2 मोठे फटके आले तर काजोडी संघ या ठिकाणी विजयी होऊ शकतो. अजून मॅच सांगता येत नाही कोणाच्या बाजूने झुकेल. इथे बाकी थोडा चेंडू चढला बॅटच्या वरती, अप्पर एजला चेंडू लागला. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, झेल बाद. राधाकृष्ण बार्शी संघ हा फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच आशा उमटलेल्या आहेत विजयाच्या. 3 चेंडू मध्ये 12 धावा म्हणजे फलंदाजाला या ठिकाणी जोरदारच प्रहाराची गरज, फटका मारण्याची गरज. 2 षटकार येणं गरजेचं, नाहीतर 3 चौकार. लगातार 3 चौकार मारले तर काजवाडी संघ या ठिकाणी विजयी होऊ शकेल. अजून 3 चेंडू येणं बाकी, म्हणजेच अजून सुद्धा आपण शुअरली कॉन्फिडन्सली बोलू शकत नाही की बार्शी संघ विजयी होईल. इथे फलंदाज सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी करून षटकार मारून आपल्या बाजूने सामना झुकवू शकतो. हा जबरदस्त, काय चेंडूला गती होती, स्पीड होता, अतिशय बाउन्सर चेंडू. आणि अशी जर गोलंदाजी राहिली तर बार्शी संघ पुढील सामन्यामध्ये सुद्धा विजय होऊ शकेल, कारण चांगला चेंडू टाकला सौरभने. 2 चेंडू 12 धावा आणि हा चेंडू जातोय सरळ स्ट्रेट डाव केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव. निश्चितच आता बार्शी संघाचा पारड जड. इथे जर 9 चेंडू टाकला आणि षटकार आला तर सुद्धा समीकरण बदलू शकतं. 1 चेंडू 11 धावा. 1 चेंडू 11 धावा. ट्राय करण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु काही हरकत नाहीये. राधाकृष्ण 10 धावानं या ठिकाणी विजयी होतोय. काजवाडी संघ चा पराजय झालेला आहे, 10 धावानं पराजय केलेला आहे. चांगली गोलंदाजी, लक्ष छोटं होतं.